नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जलदिंडी या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 18 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। यापूर्वीच्या पाठाच्या भागात आपण पाहिलं होतं की लेखक त्यांच्या मुलाला मुठा नदीच्या संगमामध्ये घेऊन जातात आणि नौकाविहार करत असताना जेव्हा त्यांचा मुलगा घाबरतो आणि सांगतो की हा नदीचं पाणी फार दूषित झालेलं आहे आणि त्यावेळेस लेखकाला फार आश्चर्य वाटते, त्यांना धक्का बसतो। हे प्रदूषित युक्त पाणी पाहून त्यांना ह्या नदीच्या पाण्याच्या पावित्र्याबद्दल शंका कुशंका येऊ लागतात आणि त्यानंतर या पाठामध्ये काय होणार आहे हे आपण प्रत्यक्ष पाठाद्वारे अभ्यासून घेऊया। लेखक पुढे म्हणतात की आजपर्यंत नदीच्या पाण्याच्या प्रदूषणाचं गांभीर्य माझ्या लक्षात आलं नव्हतं। पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी, घाणीमुळे काळे पडलेले खडक व दलदल झालेली काठावरली माती। तर बघा, इथे लेखक आपल्याला सांगत आहेत की आतापर्यंत लेखकाचं पाण्याच्या प्रदूषणाकडे एवढं लक्ष गेलं नव्हतं, परंतु मुलाने सांगितल्यानंतर जेव्हा त्यांनी पाणी पाहिलं आणि ते दूषित झालेलं पाणी यांचं वर्णन करताना ते म्हणतात की एक वेळ अशी होती की हे पाणी इतकं स्वच्छ आणि निर्मळ होतं की ते पिण्यासाठी सुद्धा वापरले जायचं, पण आज हे पाणी इतकं दूषित झालेलं आहे की करंगळीने स्पर्श करण्याची सुद्धा इच्छा होत नाही। तर मग आजपर्यंत लेखकाच्या हे गोष्ट लक्षात आली नव्हती आणि प्रदूषणाचं गांभीर्य त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना जाणवलं, धक्काच बसला आणि नदीच्या पाण्याच्या पावित्र्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वाईट वाटलं। पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद वाढलेली जलपर्णी म्हणजे तुम्ही पाहता की पाण्याच्या नदीच्या दोन्ही काठावरती हिरवळ पसरलेली असते, असं शेवाळ आपण त्याला म्हणतो आणि ते शेवाळ कसं असतं ते नदीच्या पात्रामध्ये असतं, पण त्याच्या नदीच्या काठावरती जिथे दगड वगैरे असतात किंवा मग नदीच्या काठावरती जिथे वाळू वगैरे असते तिथे काय होतात, त्या पाण्यामध्ये वाढलेल्या गवत असतात, जलपर्णी असतात। तर त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा पाणी वाहतं असतं तेव्हा ते स्वच्छ पण असतं आणि त्याच्याबरोबर ते जलपर्णी वगैरे वाढत नाहीत किंवा मग शेवाळ सुद्धा साचत नाही जास्त आणि जे काही वाहतं पाणी असतं त्यामुळे जे काही घाण वगैरे असते ते पण वाहून जातं, पण त्या पाण्यातील पात्राला पाण्यात नदीच्या पात्रामध्ये जे पाणी असतं तर त्या घाणीमुळे त्याला वाहण्याला मार्ग मिळत नाही आणि मग ते पाणी काय होतं, वाहत न जाता तिथे साचतं आणि त्यामुळे त्याच्यावरती अनेक प्रकारचे जीवजंतू राहतात किंवा मग जलपर्णी वगैरे वाढू लागतात आणि त्यामुळे त्या घाणीमुळे अजून काय होतं की खडक जे असतात ते काय होतात, काळे पडतात, काळेकुट्ट खडक होतात आणि दलदल झालेली काठावरली माती किंवा काठावरची माती सुद्धा बघा, आता आपण जर गावी गेलो तर नदीच्या पात्रामधली जी माती असते ती सुपीक असते आणि त्याच्यावरती आपण सहजतेने चालू वगैरे शकतो, पण जिथे पाणी वाहत नसल्या कारणाने, साठलेलं असल्या कारणाने ते नदीच्या काठावरचं जे पाणी असतं ते दलदलयुक्त होऊन जातं, म्हणजे त्याच्यावरती जर पाय ठेवायची पण भीती वाटते। जर ते पाय जर ठेवला तर कदाचित आपला गुडघ्यापर्यंत पाय सुद्धा खाली जाण्याची शक्यता असते, जसं की दलदलीमध्ये आपण अडकून जातो तसंच मग त्या काठावरच्या पाण्यामध्ये सुद्धा दलदलीसारखं माती तयार होते। एक नकोसा उग्र दर्पही नदीला होता। उग्र दर्प म्हणजे वास। आता बघ, पाणी जेव्हा वाहत असतं त्यामुळे काय होतं, त्याच्यातले अस्वच्छ जे घटक असतात ते निघून जात असतात, पण पाणी साचल्यामुळे घाणीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे काय होतं, त्या पाणीला वाहण्याचा मार्ग मिळत नाही आणि ते पाणी भरपूर काळापर्यंत तिथेच थांबून राहतं आणि त्यामुळे काय होतं, तेथील शेवाळ्यांचा किंवा जे घाण साचलेलं असतं ते पात्र खूप कालावधीसाठी तिथे असल्याने तिथे उग्र प्रकारचा एक वास यायला सुरुवात होतं। काठाजवळील पाण्यावर एक काळी साय जणू आली होती, जशी दुधावरती बघा पांढरी शुभ्र अशी धार येते, साय येते, तशीच मग ते पाणी वाहत नसल्या कारणाने अनेक जीवजंतूंनी मेलेले किंवा मग शेवाळयुक्त असं हिरवं किंवा अधिक दाट काळापणा असलेलं ते झाडांचं शेवाळ वगैरे असं, त्याच्यामुळे ती दुधावरची सायसारखं त्या पाण्यावरती सुद्धा साय तरंगत असल्यासारखं जाणवत होतं। तळाचा गाळ मध्येच बुडबुड्यांसहित पाण्यावर उकळी आल्यासारखा उठायचा आणि पाण्यावर पसरायचा। नदीचं सौंदर्य व पाण्याचं पावित्र्य शहरांच्या धगधगीनं आणि निष्काळजीपणामुळे कळवळलं होतं। मग आता इथे बघा, लेखकाने आजच्या नदीच्या
वास्तव्याचं आणि विदारक चित्रण करताना वर्णन करताना म्हणतात की अशा रीतीने नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं जे पावित्र्य होतं ते आज शहरांच्या धगधगीने आणि निष्काळजीपणामुळे काय झालेलं आहे, खराब झालेलं आहे, काळवंडलेलं आहे. आता शहराच्या धगधगीनं आणि म्हणजेच काय की आज आपण पाहतो शहराचं जे जीवनशैली आहे ती खूप बदललेली आहे आणि ह्या बदललेल्या जीवनशैलीमुळे लोकांनी अतिरिक्त प्लॅस्टिकचा वापर किंवा कागदांचा वापर याच्यामुळे काय झालेला आहे, तो फेकला जातो आणि मग तो नदींच्या पात्रामध्ये येऊन साठतो आणि त्यामुळे शहरातील लोकांनी किंवा इतर गावातील लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या निष्काळजीपणामुळे नदीचं पात्रातील पाणी खराब होतं आणि ते काळवंटतं. आता इथे बघा नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य याच्यावरती जर लेखकांनी सांगितलेलं आहे तर नदीचं सौंदर्य इतकं सुंदर असतं की जेव्हा ते पाणी वाहतं असतं तर त्या पाण्याकडे जेव्हा पाहतं तर आपल्या स्वतःचं प्रतिबिंब आपल्याला त्या पाण्यामध्ये पाहायला मिळतं. एवढं ते निर्मळ स्वच्छ असं पाणी असतं. मग अशा ह्या सौंदर्ययुक्त पाण्याचं वर्णन आपण किती कवितेतून किती लेखातून पण वाचलेलं असेल की एक वेळ होता की नदीचं पाणी अप्रतिम असं असायचं, अतिशय सुंदर असं असायचं. दिवसाच्या उजेडामध्ये सूर्याचं ते प्रतिबिंब आपल्याला दिसायचं, रात्रीच्या काळोखामध्ये चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला दिसायचं. जर आपण पाहिलं तर आपल्याला स्वतःचं सुद्धा प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये दिसायचं. तर एवढं निखळ सौंदर्य ह्या पाण्याचं होतं. आणि पाण्याचं पावित्र्याबद्दल जर आपण पाहिलं तर नदीचं पाणी हे गंगेचं पाणी इतकंच पवित्र मानलं जातं. तुम्ही आता पाहत असाल की कोणत्याही शुभ कार्याला आपण नदीचं पाणी वापरत असतो. खेडेगावामध्ये जास्त करून याचा वापर आपण करतो. आता तुम्ही म्हणाल की आपल्या इथे शहरामध्ये जर शहरामध्ये राहणारे विद्यार्थी म्हणतील अरे आमच्या शहरामध्ये कुठे नदी असते, पण जर गावी वगैरे पाहिलं जिथे नदी वाहतं असतं तिथे बघा कोणत्याही शुभ कार्यासाठी नदीचं पाणी वापरलं जातं कारण की ते शुद्ध असतं, वाहतं असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणतेही कार्यविधी वगैरे करायचे असतात किंवा धार्मिक विधी करायचं असतं तर आपण पाण्याचं ते पाणी जल शुद्ध असल्या कारणाने ते आपण वापरत असतो आणि अशा रीतीने ते नदीचं पाणी हे पवित्र मानलं जातं. तुम्ही पाहिलं असेल की अनेक लोक नदीवरती नदीच्या काठी जाऊन आंघोळ करतात किंवा मग नदीचं पाणी तुम्हाला जर गंगाजल म्हणून वगैरे वापरलं पण जातं. त्याच्या व्यतिरिक्त देव धुण्यासाठी वगैरे सुद्धा अशा धार्मिक विधींसाठी पाण्याचा वापर केला जातो. पण आज पाणी आपण काय करतो, प्रदूषित करतो. गावच्या ठिकाणी सुद्धा पाण्याची एवढी स्वच्छता राखली जात नाही. तिथेच नदीच्या काठीच धुणी भांडी केली जातात. गावातील जनावरे येऊन तिथे आंघोळ करतात किंवा मग गावातील जी काही घाण असते ती सगळी नदी नाल्यांमध्ये टाकली जातात आणि अशा रीतीने नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य हे खराब झालेलं आहे. आपण काहीतरी करावं असं मनात ठरवलं. खडकवासला धरण शहरात आणणं शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल. तसा प्रयत्न यशस्वी होईल का? आता बघा, जेव्हा लेखकाच्या मुलाने लेखकाला सांगितलं की खडकवासला या धरणाचं पाणी जर असतं तर मी तिथे पडलो असतो, म्हणजे त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पडलो असतो तरी मला भीती नव्हती कारण की मला पोहता येतं. पण आणि ते पाणी कसं होतं, अगदी स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी होतं. पण जेव्हा लेखक विचार करतात की आता नदी जेव्हा त्यांनी पाहिलं, गावची त्यांच्या नदी पाहिली, मुठा नदीचे जर संगम पाहिला तर ते विचार करतात की खडकवासला धरणाचं पाणी आपण शहरातलं पाणी इथे आणू शकत नाही कारण की ते अशक्य गोष्ट आहे. पण ज्या प्रकारे खडकवासला धरणातलं पाणी अत्यंत स्वच्छ आहे तसंच आपण आपल्या नदीचं पाणी सुद्धा स्वच्छ करू शकू. मग ते मनामध्ये त्यांच्या विचार येतं, पण तो एक प्रश्नचिन्ह पण घेऊन येतो की हा जो मी प्रयत्न करणार तो यशस्वी होईल का? पण नंतर ते पुढे विचार करतात की समस्येची व्याप्ती बघून मन कातरणे घाबरणे. की बघा, आता ही जी समस्या होती ती छोटी मोठी समस्या नव्हती की चला 1-2 माणसांनी ते नदीचं पात्र स्वच्छ करून ही समस्या सुटणार नव्हतं. त्यामुळे ती समस्येची खूप मोठी अशी समस्या होती कारण की पूर्ण गावातील संगम 2 नदींचं संगम होतं आणि ते फार मोठं संगम असल्या कारणाने ते 1-2 माणसाने किंवा एखाद्या गावातील 4-5 माणसांनी ही समस्या यशस्वीरित्या होऊ शकली नसती. त्यामुळे ते थोडं त्यांचं मन आतमधून घाबरतं. या जाणीवेने खांद्यावर भार पडला. पण बघा, ते लेखकाने जेव्हा त्यांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह येऊ लागले की ही समस्येची व्याप्ती फार मोठी आहे, जो मी प्रयत्न करणार तो यशस्वी होईल का,
मनात प्रश्नचिन्ह होतात, पण एक निश्चय पण ते करतात की आता हे पाणी स्वच्छ करण्याची मोहीम आपण राबवायची, आणि ही जाणीव खांद्यावर ते घेतात, म्हणजेच ही जबाबदारी ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतात. पुढे लेखक म्हणतात की नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवलेले साथी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचं काम करावं का. आता ह्या लेखकाच्या मनामध्ये हे नदीच्या अस्वच्छते किंवा नदीच्या प्रदूषणाचा हा जो काही प्रश्नचिन्ह होता तो सारखा डोक्यामध्ये फिरत होता, आणि त्यामुळे त्यांनी विचार करू लागले की कशा रीतीने हे आपण ही समस्येचं समाधान करू शकतो. तर मग त्यांच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की ज्या वेळेस आपल्या लहानपणी ज्यांनी हे नदीचं सौंदर्य अनुभवलेलं आहे माझ्याप्रमाणेच, त्या काळातील अनुभवलेल्या माझ्या साथींना म्हणजे माझ्या मित्रांना एकत्र करावं आणि सर्वांनी मिळून नदीच्या पात्राचा स्वच्छ करण्याचं हे काम घ्यावं. पात्रात वाढलेली जलपर्णी हे अनारोग्याचं कारण आहे, नदीच्या आणि लोकांच्याही. मग बघा आता लेखक विचार करू लागले की हे पात्रामध्ये जे जलपर्णी वगैरे वाढलेले आहेत किंवा जे पाणी प्रदूषित झालेले आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं, नदीचं पण आरोग्य तर बिघडतच आहे, पण त्याबरोबरच नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावांमधील लोकांचं सुद्धा आरोग्य याच्यामुळे खराब होणार आहे. त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचंच काम हाती घ्यायचं ठरवलं. मग आता लेखक म्हणतात की बघा आपण आता सुरुवात कशी करायची, कुठून करायची. मग हे एवढं मोठं कार्य माझ्या एकट्या दुकट्याने होणार नाही, म्हणून ते म्हणतात की आपण काय करूया, ज्या माझ्या लहानपणीचे जे मित्र आहेत त्यांनी माझ्यासारखंच नदीचे सौंदर्य अनुभवलेलं आहे असे मित्रांना एकत्र करायचं, स्वच्छतेचं महत्त्व सांगायचं, आणि सुरुवात कुठून करायची तर नदीच्या पात्रामध्ये जे जलपर्ण वाढलेले आहेत ते खराब जलपर्ण काढून जलपर्णीचं निर्मूलनाचं काम आपण पहिल्यांदा सुरुवात करायला हवं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करायची, नदी सफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या. त्यांनी सहकार्य करायचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांची फळी तयार होऊ लागली. प्रत्येक जण चर्चेत भाग घेत अनुभवावरून सूचना करू लागला. मग बघा आता लेखक विचार करू लागले की आता ह्या कामाची सुरुवात मी कशी बरं करणार. म्हणून त्यांनी काय केलं की नदीच्या संबंधित जे काही अधिकारी वगैरे होते त्यांच्याबरोबर मी भेटलो, त्यांना जाऊन ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली, याच्यावरती चर्चा विमर्श केला. नंतर मग जे काही माझे सहकारी होते, मित्र होते, त्यांना मी सांगितलं, त्यांचा आश्वासन वगैरे घेतलं. आणि समविचारी म्हणजे ज्या एवढ्या सगळ्यांना भेटल्यानंतर ज्या लोकांना मी भेटून या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मग त्यांना माझे विचार ज्यांना योग्य वाटले, आणि काय आता बघा सगळ्यांनाच लेखकाचे विचार योग्य वाटले असतील का, सगळ्यांना ही कल्पना आवडली असेल का, बरं आवडली असेल तर कोण कोण काम करायला तयार असेल का, लेखकाला मदत करायला येतील का. तर हा सगळा विचार विनिमय केला. आणि मग ज्या मित्रांना किंवा ज्या लोकांना लेखकाची ही कल्पना आवडली आणि त्यांनी लेखकांप्रमाणेच नदीचं हे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करावा, याच्यासाठी जे मित्र तयार होते त्या सगळ्यांची एक यादी बनवली. प्रत्येक जण चर्चेत भाग घेत अनुभवावरून सूचना करू लागला. मग एक फळा तयार केला लेखकाने, जसं की प्रत्येकाने आपले विचार तिथे सांगायचे किंवा लिहायचे. मग प्रत्येक जण चर्चेमध्ये भाग घेऊ लागला. प्रत्येकाला लेखकाने विचारले आणि मग प्रत्येकाने आपल्या अनुभवावरून पाहिजे तशा ज्या काही त्यांना योग्य वाटतील त्या सूचना वगैरे करू लागल्या. मग काही दिवसात लक्षात आलं की आमच्या चर्चा जास्त आणि प्रत्यक्षात सफाईचं काम मात्र नगण्य झालेलं आहे. तर आता बघा हे सगळं चर्चा विमर्शामध्ये इतका वेळ जात होता की लेखकाच्या हे लक्षात आलं की काम करण्याच्या ऐवजी सगळा वेळ कशामध्ये झालेला आहे, फक्त आणि फक्त वायफळ चर्चा करण्यामध्ये झालेला आहे. काम मात्र काहीच झालेलं नाही. तत्काळ चापट बसून जाग आली. आणि जेव्हा लेखकाच्या लक्षात ही गोष्ट आली तेव्हा त्यांना धक्का बसला की नको आपण आता कृती करायला पाहिजे. भरपूर झालं असं गप्पा किंवा चर्चा, आता मात्र स्वतः जमेल तेवढी कामास सुरुवात करावी. धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळीत अनेक प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेला होता, तो काढावा असं ठरवलं. आता मग बघा लेखकाने काम तर करायचं असा विचार केला, पण जोपर्यंत तो प्रत्यक्षात कृतीत येत नाही तोपर्यंत कामाला सुरुवात होणार नाही हे त्यांना जाणवलं. आणि म्हणून त्यांनी आता विचार केला की बस झालं, आता चर्चा वगैरे काही करायची नाही, आता डायरेक्ट तत्काळ
कामाला सुरुवात करायची। मग धक्क्याजवळच्या झाडीच्या जाळ्यामध्ये जे काही प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कचरा अडकलेला होता तिथून आपण कामाला सुरुवात करूया, असा निश्चय मग लेखक करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण काय पाहिलं की लेखकाद्वारे जेव्हा नदीचं पावित्र्य प्रदूषित झालेलं पाहिलं तेव्हा लेखकांना थोडा धक्काच बसला आणि ह्या पावित्र्याबद्दल लेखकाला पूर्वीचे दिवस आठवले आणि त्यावेळेस ते विचार करू लागतात की आता हे आपण कार्य हातात घेतले पाहिजे, हे नदीचं प्रदूषण वाचवलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची किंवा गावातील इतर लोकांची मदत घेण्याचा निश्चय केला। आणि पण सुरुवातीला चर्चा चालल्या होत्या म्हणून लेखक म्हणतात की आता चर्चा वगैरे बस, आपण डायरेक्ट कार्याला सुरुवात करूया। ह्या पाठाच्या भागामध्ये आपण एवढं हा अनुभव लेखकाचा समजून घेतलेला आहे। पुढे लेखकाने हे कार्य कसं सुरू केलं याचं वर्णन आपल्याला जाणून घ्यायचं आहे, परंतु ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला पाठाच्या पुढील भागामध्ये करायचा आहे। धन्यवाद।